श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 26. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणामधील रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 46 ते अध्याय 50 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 51 ते अध्याय 55 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूया शिवमहापुराणातील भाग 26. तत्पूर्वी आपणाला एक विनंती आहे. आपण अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात अगोदर. चला सुरुवात करूया शिवमहापुराण भाग 26. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, हे नारद. त्यावेळी अनुकूल वेळ पाहून देवी रती भगवान शिवांच्या समीप आली आणि ती म्हणाली, हे भगवान शिव, प्रणाम. देवी पार्वतींशी विवाह करून तुम्ही निश्चितच लोकहिताचे कार्य केले. आपण देवी पार्वतींची निवड केली, परंतु प्रभू, माझ्या पती कामदेवांची काय चूक होती? लोककल्याणासाठीच त्यांनी सर्व देवतांची प्रार्थना स्वीकारली आणि आपल्या हृदयामध्ये देवी पार्वतींविषयीची आसक्ती निर्माण करण्यासाठी कामबाणाचा उपयोग केला. तारकासुर नावाच्या भयंकर आणि दुष्ट राक्षसापासून या संपूर्ण जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी हे कार्य केले. ते स्वार्थापासून दूर होते. मग आपण त्यांना आपल्या क्रोधाग्नीने का भस्म केले? हे देवादिदेव महादेव, आपण दैव आहात. हे प्रभू, आपण माझ्या पती कामदेवांना पुनर्जीवित करा आणि माझे हे दुःख दूर करा. माझ्या सगळ्या वेदना तुम्हाला माहीत आहेत. कृपया माझे दुःख समजून घ्या आणि माझे दुःख दूर करण्यासाठी मला सहाय्य करा. असे म्हणत देवी रतीने आपल्या कपड्यामध्ये गाठ मारून ठेवलेली कामदेवांच्या शरीराची राख भगवान शिवासमोर ठेवली आणि ती मोठ्याने रडू लागली आणि कामदेवाला पुन्हा जिवंत करण्याविषयी भगवान शिवांची प्रार्थना करू लागली. देवी रतीला असे रडताना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सरस्वतीसारख्या देवीही रडू लागल्या आणि सर्वांनी कामदेवांना जीवदान मिळवून देण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना सुरू केली. अशा प्रकारे देवी रतीच्या वारंवार केलेल्या प्रार्थना आणि स्तुतीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी रतीला तिच्या दुःखापासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. शूलपाणी भगवान शिवांचे अमृतमय दिव्य दर्शन होताच कामदेव भस्मातून पूर्वीप्रमाणे सुंदर वेशात प्रकट झाले. आपला प्रिय पती कामदेव पूर्वीसारखा सुंदर आणि निरोगी दिसल्यानंतर देवी रतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. कामदेवाला पुन्हा पाहून तिला खूप आनंद झाला आणि तिने हात जोडून भगवान शिवांना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. पतिपत्नी कामदेव आणि रती दोघेही भगवान शिवांच्या पाया पडून त्यांचे आभार मानू लागले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांच्या स्तुतीने भगवान शिवांनाही आनंद झाला आणि भगवान शिव म्हणाले, हे काम आणि रती, तुमच्या स्तुतीने मी खूप आनंदित झालो आहे. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही मागू शकता. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून कामदेव आणि रती दोघेही हात जोडून आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले, हे प्रभू, जर तुम्ही आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला माझ्या मागील अपराधांची क्षमा करा. कामदेवांचे शब्द ऐकून भगवान शिव आनंदित झाले आणि ते म्हणाले, अवश्य, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. मी तुझ्यावर आनंदी आहे. तुम्ही मनातील सर्व भीती काढून टाका. आता तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंकडे जा. त्यानंतर कामदेव भगवान शिवांना नमस्कार करून तेथून निघून गेले. त्यांना पुनर्जीवित पाहून सर्व देवतांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, कामदेव, तुम्ही धन्य आहात. महादेवांनी तुम्हाला पुनर्जीवन दिले. मग कामदेवाला आशीर्वाद देऊन विष्णू पुन्हा आपल्या जागेवरती बसले. दुसरीकडे भगवान शिवांनी देवी पार्वतीजवळ बसून भोजन केले आणि आपल्या हातांनी तिचे तोंड गोड केले. त्यानंतर शैलराजाची आज्ञा घेऊन भगवान शिव पुन्हा आपल्या निवासस्थानी गेले. जनवासात पोहोचल्यानंतर भगवान शिवांनी मला, भगवान विष्णूंना आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषींना नमस्कार केला. मग सर्व देवतांनी भगवान शिवांची आराधना केली. मग मी, विष्णूजी आणि इंद्रादींनी शिवांची स्तुती केली. सर्वत्र भगवान शिवांची स्तुती होऊ लागली. भगवान शिवांची स्तुती केल्यावर सर्व देवता आणि ऋषींनी त्यांच्यापासून आज्ञा घेतली आणि आपापल्या विश्रांतीच्या ठिकाणी गेले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, विवाहातील सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शैलराज हिमालयाने प्रथम आपल्या घराचे अंगण स्वच्छ करून सुंदररित्या सजवले. त्यानंतर गिरिराज हिमालयाने आपले पुत्र मैनाक यांना जनवासाला पाठवले आणि विष्णू आणि भक्तवत्सल भगवान शिव यांच्यासह सर्व देवी देवता, ऋषी मुनी यांना भोजनासाठी आमंत्रित केले
तेव्हा सदाशिव सर्व देवांसह भोजनाला आले. हिमालयाने आलेल्या सर्व देवतांचा आणि भगवान शिवांचा सन्मान केला. त्यांना सर्वोत्तम आसनावर बसवले. त्यांना अनेक प्रकारे भोजन देण्यात आले आणि गिरिराजांनी सर्वांना भोजन करण्याची विनंती केली. विवाहातील सर्व पाहुण्यांनी तृप्त होऊन भोजन केले आणि आचमनानंतर सर्व देव आपापल्या विश्रामस्थानी विश्रांतीसाठी गेले. सकाळी पुन्हा शिवांच्या विवाहाचा अनोखा सोहळा सौफेर सुरू झाला. अनेक प्रकारचे मधुर वाद्य वाजू लागली. सर्व देव आपापले वाहन तयार करू लागले. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी भगवान शिवांकडे धर्माला पाठवले. तेव्हा धर्म आनंदाने भगवान शंकरांकडे गेले. त्यावेळी दयाळू भगवान शिव झोपलेले होते. हे पाहून योग सामर्थ्याने संपन्न झालेल्या धर्माने भगवान शिवांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करून तो म्हणाला, हे महेश्वर, हे महादेव, भगवान श्रीहरी विष्णूंच्या आज्ञेने मी इथे आलो आहे. हे प्रभू, उठा, सर्व देव आपली वाट पाहत आहेत. धर्माचे हे शब्द ऐकून सदाशिव म्हणाले, हे धर्मदेव, तू परत जा, मी लवकरच जनवासामध्ये येत आहे. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून धर्माने भगवान शिवांना नमस्कार केला आणि मग त्यांची आज्ञा घेऊन पुन्हा जनवासाकडे निघाला. त्यांच्या जाण्यानंतर भगवान शिव तयार होऊन चालायला लागताच हिमालयातील स्त्रिया त्यांच्या चरणांच्या दर्शनासाठी आल्या आणि पुढे शुभगीत गाऊ लागल्या. मग महादेवांनी गिरिराज, हिमालय आणि मैना यांची आज्ञा घेतली आणि पुढे जनवासाकडे निघाले. तेथे पोहोचल्यानंतर महादेवांनी मला आणि विष्णूजींसह सर्व ऋषींना नमस्कार केला. मग मी आणि विष्णूंसह सर्व देवतांनी शिवांची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, करुणा निदान भगवान शिव जनवासामध्ये आले तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून कैलासाला परतण्याविषयी बोलू लागलो. त्यानंतर पर्वतराज हिमालय तिथे आले आणि त्यांनी सर्वांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि तिथून निघून गेले. मग सर्व देव आणि ऋषी, भगवान शिव, मी आणि श्रीहरी विष्णू भोजनासाठी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. दारामध्ये स्वतः शैलराज उभे होते. सर्वप्रथम त्यांनी महादेवांचे पाय धुतले आणि त्यांना आत एका सुंदर आसनावर बसवले. त्यानंतर शैलराजांनी मी, श्रीहरी, देवराज इंद्र यांच्यासह सर्व ऋषींचे पाय धुतले आणि आम्हा सर्वांना योग्य आसनावरती बसवले. तेथे शैलराज हिमालयाने आपले पुत्र आणि आपल्या सर्व नातेवाईकांना कामामध्ये गुंतवले होते. त्यांनी अनेक स्वादिष्ट पदार्थ आमच्यासमोर मांडले आणि आम्हाला ते खाण्यासाठी सांगितले. मग सर्वांनी आनंदाने भोजन केले. तेव्हा गिरिराज म्हणाले, हे देवेश्वर, तुमच्या दर्शनाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आपण सर्वांनी अजून काही दिवस या ठिकाणी विश्राम करावा. अशा रीतीने शैलराजांनी भगवान शिवांना आणखी काही दिवस तिथे राहण्याची विनंती केली. त्यांच्याकडून हे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले, हे शैलेंद्र, तुम्ही धन्य आहात. तुमची कीर्ती मोठी आहे. तुम्ही धर्माचे अवतार आहात. या जगामध्ये तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तेव्हा देवही म्हणाले, हे पर्वतराज, परमदेव भगवान शिव स्वतः आपल्या सेवकांसह तुमच्या दारामध्ये आले आहेत आणि तुम्ही त्यांना सर्व प्रकारे प्रसन्न केले आहे. पूजेनंतर शैलराज हिमालयाने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवांची प्रार्थना केली आणि ते म्हणाले, हे भगवान, कृपया आणखी काही दिवस येथे राहा आणि माझ्या आधारात तिथे स्वीकारा. गिरिराजाच्या खूप आग्रहानंतर भगवान शिवाने तिथे राहण्यासाठी संमती दिली आणि मग सर्वजण हिमालयाची आज्ञा घेऊन आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत गेले. तिसऱ्या दिवशी गिरिराज हिमालयाने सर्वांचे आदरपूर्वक दान देऊन स्वागत केले. चौथ्या दिवशी चतुर्थी कर्म केले जात होते, कारण त्याशिवाय विवाह पूर्ण मानला जात नाही. चतुर्थी विधी पूर्ण होताच सगळीकडे मंगलवाद्य वाजू लागले. मोठा उत्सव सुरू झाला. नगरातील सर्व महिलांनी मंगल गीते गायला सुरुवात केली आणि सर्व आनंदाने नाचू लागले. पाचव्या दिवशी सर्व देव गिरिराज हिमालयाला म्हणाले, हे पर्वतराज, तुम्ही आमच्याशी खूप आदराने वागलात. भगवान शिवांच्या विवाहासाठी आम्ही सर्वजण इथे आलो आणि आपल्या सेवेने आणि सहकार्याने पार्वती आणि शिव यांचा विवाह अतिशय आनंदामध्ये संपन्न झाला. त्यामुळे आता आम्हाला इथून जाण्याची आज्ञा द्यावी. परंतु गिरिराज हिमालय प्रेमाने बोलले, हे भगवान शिव, हे ब्रह्माजी, हे श्रीहरी विष्णू, हे देवराज इंद्र, माझी लाडकी कन्या पार्वतीच्या कठोर तपामुळे आज हे सौभाग्य मला लाभले. जगाचा कर्ता, रक्षक आणि संहारक असे सर्व देव आणि महान ऋषी आज माझ्या घरी प्रकट झाले, एकत्रित आले. तुम्ही सर्व मिळून सेवा करण्याची जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सहकुटुंब आपले कृतार्थ आहोत. हे देवादिदेव, तुमच्या या शूद्र भक्तावरची कृपा दाखवली त्याबद्दल
शतशः धन्यवाद, प्रणाम. अशा प्रकारे पर्वतांचा राजा हिमालयाने सर्व देवतांसह भगवान शिवांची अनेक प्रकारे विनवणी केली आणि अशा प्रकारे त्यांच्या हट्टामुळे आणखी काही काळ ते सर्व तिथे थांबले. बरेच दिवस लोटल्यानंतर देवतांनी सप्त ऋषींना पर्वतराज हिमालय आणि देवी मैना यांना निरोप देण्यासाठी आणि विवाहाची मिरवणूक तयार करण्यासाठी पाठवले. मग ते सप्त ऋषी प्रसन्न अंतकरणाने शैलराज हिमालयाजवळ गेले आणि ते म्हणू लागले, हे हिमालय, आपण खूप नशीबवान आहात. साक्षात भगवान शिव आपले जावई झाले. हे हिमालय, आता तुम्ही तुमची कन्या पार्वतीला शास्त्र आणि वेदानुसार भगवान शिवांना पत्नी म्हणून सुपूर्द केलेले आहे. कन्यादान तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा मुलीला योग्य पद्धतीने निरोप दिला जातो. म्हणून तुम्हीही देवी पार्वतीला भगवान शिवांसोबत आनंदाने निरोप द्या, तरच कन्यादानाचा विधी पूर्ण होईल. मग मैना आणि हिमालयाने पार्वतीला निरोप देण्याचे मान्य केले. जेव्हा भगवान शिव, सर्व ऋषी, सर्व देव यांनी हिमालय आणि मैना यांचा निरोप घेतला आणि कैलास पर्वताकडे चालू लागले, तेव्हा देवी मैना मोठ्याने रडू लागली. आपली लाडकी कन्या पार्वतीचा वियोग तिला सहन झाला नाही आणि ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. त्यानंतर तिच्या मुखावरती पाण्याचे थोडे शिंतोडे मारता ते शुद्धीवर आली. मग सदाशिवाने देवी मैनेला अनेक प्रकारे समजावून सांगितले, जेणेकरून ती तिचे दुःख विसरेल. मग मैना आणि पार्वतीला काही काळ एकटे सोडून भगवान शिवांनी सर्व देव आणि त्यांच्या गणांसह हिमालयाची आज्ञा घेतली. हिमालय नगरीच्या एका सुंदर बागेमध्ये बसून ते सर्वजण आनंदाने भगवान शिवांची जीवनदायी पत्नी पार्वतीच्या आगमनाची वाट पाहू लागले. ते शिवभक्त आनंदाने महादेवांचा जय जयकार करत होते. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, जेव्हा शैलराज हिमालय, देवी मैना यांचा निरोप घेऊन पार्वती आपल्या पती घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा मैनाने ब्राह्मण पत्नीला बोलावून तिला पतिव्रता धर्म शिकवण्यासाठी सांगितले. ब्राह्मण पत्नी तिथे आली आणि मग ती माता पार्वतीला पतिव्रता धर्म शिकवताना सांगू लागली. ती म्हणाली, पार्वती, पतिव्रता धर्म पाळणाऱ्या स्त्रिया धन्य असतात. त्या दोन्ही कुळे शुद्ध करतात. त्यांच्या दर्शनाने पाप नष्ट होते. ज्या स्त्रिया आपल्या पतींना साक्षात देव मानून त्यांची सेवा करतात आणि त्यांची काळजी घेतात, त्या या संसारामध्ये सुख प्राप्त करतात, मोक्ष प्राप्त करतात आणि आपल्या दोन्ही कुलांची सेवा करतात. पती जेवल्यानंतरच पत्नीने जेवण करावे. तो उभा असेपर्यंत बसू नये. तुमचा पती निद्रेसाठी गेल्यानंतरच आपण निद्राधीन व्हावे आणि तो उठण्यापूर्वी लवकर उठावे. तुम्ही क्रोधित असताना किंवा अत्यंत आनंदी असतानाही तुमच्या पतीचे नाव सांगू नये. जेव्हा तुमचा पती तुम्हाला बोलावतो तेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून त्याच्याकडे जायला हवे. त्याची प्रत्येक आज्ञा आपला धर्म मानून त्यांचे पालन करायला हवे. पतिव्रता स्त्रीने कधीही प्रवेशद्वारावरती उभे राहू नये, कधीही कोणाच्या घरी कामाशिवाय जाऊ नये आणि गेल्यावर कधीही न विचारता बसू नये. घरातील वस्तू इतरांना देऊ नये. पतिव्रता स्त्रीने वस्त्र आणि दागिन्यांनी सजूनच पतीला मुख दाखवावे. पती घराबाहेर किंवा परदेशात गेल्यावर तिने वेशभूषा केशसज्जा करू नये. पतीच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणे हेच पतिव्रता स्त्रीचे अंतिम कर्तव्य आहे. पतीच्या आज्ञेशिवाय तिने कुठेही जाऊ नये, अगदी तीर्थक्षेत्री सुद्धा जाऊ नये. पतीचे पाय धुवून प्यायल्यावरच पत्नीचे तीर्थस्नान पूर्ण होते. पतीचे उरलेले अन्न तिने प्रसाद म्हणून खावे. उपवास करण्यापूर्वी पतीची आज्ञा नक्की घ्यावी, अन्यथा उपवासाचे फळ मिळत नाही. काही मिळवण्यासाठी पतीशी कधी भांडू नये. आपला पती आरामात बसलेला असताना किंवा झोपलेला असताना कधीही उठवू नये. जरी आपला पती काही कारणाने दुःखी असेल, त्याच्याकडे धड नसेल, तो आजारी असेल किंवा वयोवृद्ध झाला असेल, तरीही त्याला सोडून देऊ नये. मासिक पाळी आल्यानंतर 3 दिवस पतीसमोर जाऊ नये. त्यांना आपला चेहराही दाखवू नये. जोपर्यंत आपण स्नान करून शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या पतीशी बोलू नये. उत्तम पतिव्रता स्त्रीने सौभाग्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या सर्व गोष्टी नेहमी परिधान कराव्यात. पतिव्रता स्त्रीने तिचा पती हाच तिचा आदर्श मानावा. तिने ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्यापेक्षा पतीला अधिक महत्त्व दिले पाहिजे. पतीला शिवस्वरूप मानून त्याची पूजा करावी. पतीशी भांडणारी स्त्री ही कुत्री म्हणून जन्माला येते. पती जिथे बसला असेल त्यापेक्षा जास्त उंच ठिकाणी बसू नये. पती हाच स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे.
म्हणून त्याची नेहमी पूजा करावी. स्त्रीने आपल्या पतीला देव, गुरु, धर्म, तीर्थयात्रा आणि व्रत मानून त्याचीच पूजा करावी. मात्र पतीला कधीही वाईट बोलू नये. सासू, सासरी, भाऊजय, बहिणी, गुरूंसह सर्व ज्येष्ठांचा आदर करावा. त्यांच्यासमोर कधीही मोठ्याने बोलू नये किंवा मोठ्याने हसू नये. पती बाहेरून आल्यावर तशा आदराने पाय धुवावे. ज्या मूर्ख स्त्रिया आपल्या पतीला सोडून व्यभिचार करतात किंवा दुष्ट पुरुषांच्या संगतीला राहतात त्या घुबडाच्या रूपामध्ये जन्म घेतात. पतीपेक्षा कनिष्ठ असलेली स्त्री कायमची अपवित्र होईल. तीर्थस्नान करूनही ती अपवित्र राहते. ज्या घरामध्ये पतिव्रता स्त्री असते त्या घरामध्ये तिचा पती, तिचे पिता आणि माता या तिन्ही कुलांचा नाश होतो. ते थेट स्वर्गामध्ये जातात. या उलट ज्या स्त्रिया परपुरुषांकडे आकर्षित होऊन आपल्या योग्य कर्म मार्गापासून दूर जातात त्या स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचाही नाश करतात. पतिव्रता स्त्रीच्या स्पर्शाने तेथील भूमी पवित्र बनते आणि पापांचा नाश करणारी बनते. हे गिरिजा नंदिनी, अशा प्रकारे मी एका पतिव्रता स्त्रीचे सर्व गुण तुला सांगितले. आता तू त्यानुसार वाग. पतीची प्रत्येक आज्ञा सर्वोच्च मानून त्यांचे पालन कर. पतीला आनंदित ठेवून सर्व इच्छित परिणाम प्राप्त होतात. तू जगदंबेचे रूप आहेस. तुझे पती भगवान शिव आहेत. तुला हे सर्व सांगून उपयोग नाही, कारण तुला ते आधीच माहीत आहेत आणि त्यांचे पालनही करतेस. फक्त तुझा विचार करून इतर स्त्रिया पवित्र होतील. मला विश्वास आहे आपण या सर्व आचारधर्मांचं पालन करून इतर स्त्रियांसमोर आदर्श निर्माण कराल. असे बोलून ब्राह्मण पत्नी शांत झाली. तिच्याकडून पतिव्रत धर्माचा उपदेश ऐकून देवी पार्वतीला खूप आनंद झाला आणि मग तिने ब्राह्मण पत्नीला हात जोडून अभिवादन केले आणि सर्वोत्तम धर्माचे ज्ञान दिल्याबद्दल तिचे आभार मानले. देवी पार्वतीने आपल्या आचरणातून उपस्थित कुटुंबातील सर्व सदस्यांना शिकवले की कोणी कितीही ज्ञानी असला तरी आपल्या परंपरांचे आदरपूर्वक पालन केलेच पाहिजे. जो अहंकारामुळे लोकधर्माचा त्याग करतो तो अपमानित होऊन आपल्या मुलांची दिशाभूल करत असतो. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे देवी पार्वतीला पतिव्रता धर्माची शिकवण दिल्यानंतर ब्राह्मण पत्नी राणी मैनाला म्हणाली, हे राणी, मी पार्वतीला पतिव्रता धर्माची नीट शिकवण केली आहे. आता निरोपाची वेळ समीप आली आहे, त्यामुळे जास्त उशीर लावू नका. तेव्हा पार्वतीने आपले माता, पिता, बंधू, गुरुवर्य यांच्या चरणांना भक्तिभावाने स्पर्श केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि देवी पार्वतींना निरोप देण्यासाठी हा समारंभ चालू झाला. शैलराज हिमालयाने आपली कन्या पार्वती हिला बसण्यासाठी सुंदर रत्नजडित एक पालखी मागवली. ब्राह्मण पत्नींनी त्यांना त्या पालखीमध्ये बसवले. सर्वांनी त्यांना खूप आशीर्वाद दिले. शैलराज हिमालय आणि मैनाने त्यांना अनेक दुर्मिळ वस्तू भेट म्हणून दिल्या. देवी पार्वतीने नम्रपणे हात जोडून सर्वांना नमस्कार केला आणि तिची पालखी तिथून निघाली. काही वेळाने ते भगवान शिव जेथे वाट पाहत बसले होते त्या ठिकाणी पोहोचले. हिमालयाने नम्रपणे भगवान शिव आणि उपस्थित सर्व देवतांना नमस्कार केला आणि आपली कन्या भगवान शिवांच्या स्वाधीन केली. त्यानंतर त्यांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला आणि आपल्या हिमालयपुरीला परतले. जेव्हा शैलराज हिमालय आपल्या नगरीमध्ये परतले तेव्हा आम्ही सर्वजण कैलास पर्वताच्या दिशेने निघालो. भगवान शिव आणि देवी पार्वतींचा विवाह झाल्यामुळे सर्वांच्या आनंदांना पारावार नव्हती. सर्वजण उत्साहाने चालत होते. महादेवांचे भक्त नाचत गात आपल्या आराध्यांच्या पवित्र निवासस्थानाकडे वाटचाल करत होते. मी आणि श्रीहरी विष्णूही भगवान शिवांच्या विवाहाने आनंदित झालो होतो. दुसरीकडे देवराज इंद्राच्या आनंदालाही सीमा नव्हती. शिव आणि पार्वतींच्या विवाहामुळे आपले संकट आणि दुःख नक्कीच कमी होईल असाच तो विचार करत होता. त्याला खात्री होती की लवकरच आपल्याला आणि सर्व देवतांना तारकासूर नावाच्या या भयंकर राक्षसापासून मुक्ती मिळणार आहे. भगवान शिव देखील प्रसन्न वाटत होते. त्यांना त्यांची प्रिय पार्वती पत्नी म्हणून परत मिळाली होती. अशा रीतीने सर्वजण आनंदी होते. आनंदामध्ये मग्न होऊन सर्वजण कैलास पर्वताकडे जात होते. त्यावेळी सर्व दिशांनी त्यांच्यावरती पुष्पवर्षाव होत होता. मंगलवाद्य वाजत होते. मंगलगीत गायले जात होते. अशा प्रकारे प्रवास करत करत सर्वजण कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर भगवान शिव पार्वतीला म्हणाले, हे देवेश्वरी, तू नेहमीच माझी प्रिय आहेस. मागच्या जन्मी तू माझ्यापासून विभक्त झालीस. आज सर्व देवतांच्या कृपेने आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. आज तू पुन्हा माझ्या शेजारी बसल्याने मला खूप आनंद होत आहे. आपण दोघेही अनेक जन्मांपासून सोबत आहोत.
पार्वती शिवाय शिव अपूर्ण आहे. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून देवी पार्वतींचा चेहरा लाजेने लाल झाला. त्यांचे सुंदर नेत्र नतमस्तक झाले आणि त्या हळुवारपणे म्हणाल्या, हे प्रभू, आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला आठवते. आपण माझ्या आयुष्यातील सर्व काही आहात. आज तुम्ही तुमच्या दासीला तुमच्या चरणी स्थान देऊन तिच्यावर फार मोठा उपकार केलात. आपणाला पती म्हणून प्राप्त करून आज मी धन्य झाले. पार्वतींचे हे गोड शब्द ऐकून भगवान शिव हसले. त्यानंतर भगवान शिवांनी सर्व देवतांना स्वादिष्ट भोजन दिले, सुंदर भेटवस्तू दिल्या. भोजन झाल्यानंतर सर्व देव आणि ऋषी भगवान शिवांकडे आली, त्यांची स्तुती करू लागले आणि शिव आणि पार्वतींची आज्ञा घेऊन ते आपापल्या निवासस्थानी गेले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, मग मी आणि श्रीहरी यांनीही चालण्याची परवानगी मागितली आणि भगवान शिवांनी आम्हाला नमस्कार केला. मग विष्णूजी आणि मी त्यांना मनापासून नमस्कार केला आणि आशीर्वाद दिला आणि मग आम्ही दोघेही आपापल्या लोकी परत गेलो. आम्ही सर्वांनी कैलास पर्वत सोडल्यानंतर भगवान शिव आपल्या प्रिय पार्वतीसह तेथे आनंदाने राहू लागले. भगवान शिवांचे सर्व गण देव पार्वतींची भक्तिभावाने पूजा करू लागले. नारद, अशा प्रकारे मी तुला भगवान शिव पार्वतींच्या विवाहाची संपूर्ण कथा सांगितली. ही सुंदर कथा दुःखाचा नाश करून सुख संपत्ती आणि आयुष्य आरोग्य वाढवते. जो व्यक्ती ही कथा रोज वाचतो किंवा ऐकतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. या कथेद्वारे सर्व रोगांचा नाश होऊन सर्व बाधा दूर होतात. ही कथा कीर्ती, पुत्र, पौत्र इत्यादी मनोवांछित गोष्टी प्रदान करणारी आहे. ही कथा मोक्ष प्रदान करते. सर्व शुभ प्रसंगी किंवा शुभ कार्यामध्ये हे कथा पठन किंवा श्रवण केल्याने सर्व कार्य पूर्ण होतात. आणि श्रोतो, याचबरोबर श्री रुद्र संहितेतील हा तृतीय खंड पार्वती आख्यान या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.